मंडळी, मी आदित्य स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तलावांचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजस्थानच्या उदयपूरमधून. तर ही याची कचोरी आहे आणि त्याच्यामध्ये ना त्यांनी चटणी दही वगैरे सगळं टाकलंय आणि शेव वगैरे आहेत, परत शेंगदाणे आहेत आणि गोड चटणी तिखट चटणी दोन्ही आहेत. तर आता मी खाऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो कसं आहे. तर तिथे ना एक कॅम्पाची बॉटल होती, तर ना कॅम्पावर ती लोक इथे 20 रुपयाला विकतायत. म्हणजे जो बिझनेस प्लॅन होता अंबानीचा 15 रुपयामध्ये विकायचा, त्याला गेलाय पूर्ण आणि 20 रुपयामध्ये पण ती सुद्धा बॉटल विकतायत. मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत सहेलो की बारी पाहण्यासाठी. तर ते शिल्पग्राम आहे, तिथून हे 3 किलोमीटरवरती आहे. तर इथे ना एक छोटासा स्कॅम आहे, मला स्कॅम वाटला तर तुम्हाला मी सांगतो. इथे आपल्याला दिसलेत आपले महाराज, तुम्ही पाहू शकता शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू इथे ठेवलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत उदयपूरला यायचं कसं, उदयपूरला राहायचं कुठे, उदयपूरला खायची कोणती ठिकाणं आहेत आणि उदयपूरला फिरायची कोणती ठिकाणं आहेत. आणि व्हिडिओच्या शेवटी उदयपूरची 2 दिवसाची आयटिनरीही देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग उदयपूरच्या प्रवासाला सुरुवात करूया. आज तारीख आहे 29 मे 2024 आणि आपण आलेलो आहोत उदयपूरला. तर उदयपूर ही एक टियर 2 सिटी आहे राजस्थानमधली. तर आज तिथे आपण आलेलो आहोत आणि आता आपण हे सगळं एक्सप्लोर करणार आहोत. तर सगळ्यात आधी आता आपण पाहणार आहोत उदयपूरला यायचं कसं. तर मी तर मुंबईवरून आलो आहे आणि मुंबईवरून तुम्हाला उदयपूरला येण्यासाठी 3 पर्याय आहेत. एक म्हणजे बाय ट्रेन तुम्ही येऊ शकता, दुसरं तुम्ही बाय प्लेन आणि तिसरं म्हणजे ऑफकोर्स बाय रोड तुम्ही येऊ शकता. तर बाय ट्रेन येण्यासाठी मुंबईवरून मी जेव्हा सर्च करत होतो त्यावेळेस मला एकच ट्रेन दिसली. तर ती ट्रेन कुठली तर मी खाली स्क्रीनवरती तुम्हाला नाव देईनच त्या ट्रेनचं, मला आता एक्झॅक्ट नाव नाही आठवत आहे. तर त्या ट्रेनने तुम्ही डिरेक्टली उदयपूरला येऊ शकता आणि उदयपूरला आय थिंक येण्यासाठी काहीतरी 12 ते 15 तास लागतात. तर तुम्ही आरामात 1 नाईट म्हणजे एका रात्रीची ट्रेन करून इकडे येऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्ही येऊ शकता महाराणा प्रताप एअरपोर्टवरती, जे उदयपूरचं आहे. तर मुंबईवरून तुम्हाला जर तुम्ही खूप आधी बुक करत असाल तर 3-3.5 हजारपासून तुम्हाला फ्लाईट्स मिळतात उदयपूरसाठी. तर ते घेऊन तुम्ही महाराणा प्रताप एअरपोर्टवरती येऊ शकता आणि तिथून जी उदयपूर सिटी आहे ती 20 किलोमीटरवरती आहे. तर तिथून तुम्ही बाय बस किंवा बाय टॅक्सीने तुम्ही इथे येऊ शकता. तर बसने आला तर 20-30 रुपये काहीतरी तिकीट आहेत आणि टॅक्सी तुमचे 500-600 रुपये काहीतरी घेते. तर त्याने तुम्ही सिटीमध्ये येऊ शकता. या व्यतिरिक्त तिसरा रस्ता आहे तो म्हणजे बस. आणि बसने तुम्हाला यायचं असेल तर बसेस तुम्हाला 1500-1900 ते 3500च्या मध्ये तुम्हाला चांगल्या डिसेंट बसेस मिळून जातात. तर तुम्ही बसने सुद्धा येऊ शकता. बसने आय थिंक तुम्हाला एक 12 तास लागतात बसने. हां, तुम्ही 12 तासात तुम्ही इथे उदयपूरला पोहोचता बाय बसने. तर चांगल्या लक्झरी बसेस सुद्धा अवेलेबल आहेत. तर तुम्हाला जर बजेट ट्रिप करायची असेल आणि तुमच्याकडे ट्रेन वगैरे तुम्हाला जर नाही मिळाली, कारण एकच ट्रेन आहे, तर तुम्हाला अजून एक रस्ता सांगतो. जसं आम्ही आलो होतो, तर आम्ही मुंबईवरून अहमदाबादला आलो होतो. तर मी जी ट्रेन केलेली ती होती मुंबई सेंट्रल टू अहमदाबाद समर स्पेशल ट्रेन होती. तर तिने मी सकाळी रात्री पकडली होती काहीतरी 11:30ला आणि तिने सकाळी मला इथे 7:10ला त्याचा टायमिंग आहे, पण माझी लेट झाली होती तर 9ला इथे ड्रॉप केलं. तर इथून मग तुम्हाला गुजरात रोडवेजच्या तुम्हाला बसेस आहेत, सिटिंग बसेस, ज्या तुम्हाला उदयपूरला सोडतात. 4 तासाची रनिंग आहे, नॉन एसी आहेत. त्या व्यतिरिक्त राजस्थान रोडवेजच्या सुद्धा आहेत, त्या सुद्धा नॉन एसी आहेत. या व्यतिरिक्त जर तुम्हाला एसी न्यायची असेल तर प्रायव्हेट एसी बसेस सुद्धा आहेत, तर त्याने सुद्धा तुम्ही इकडे येऊ शकता. तर 4 तासाचं रनिंग आहे. काही बस 6 तास सुद्धा घेतात जर मध्ये मध्ये थांबत आलं तर. बजेट जर तुम्ही करणार असाल ट्रॅव्हल तर तुम्हाला हा चांगला पर्याय आहे. ट्रेनच्या तिकीट्स तुम्हाला स्लीपरच्या काहीतरी 200-300 पर्यंत तुम्हाला मिळून जातात. नॉन एसीच्या तिकीट्स थर्डच्या तुम्हाला 500-700च्या आसपास मिळून जातात. तर आता आपण येऊया पुढच्या पॉईंटकडे. तर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे अकोमोडेशन. तर इथे ना तुम्हाला 1200 ते 1500 मध्ये डिसेंट हॉटेल चांगले मिळून जातात आणि उदयपूर सिटी स्टेशनच्या आसपासच तुम्हाला चांगले हॉटेल्स मिळतात. तर आपण चेक इन केलेल्या हॉटेलचं नाव आहे सिटी एक्सप्रेस. तर ते मला भेटले काहीतरी 1200 रुपयाला. तर मी 3 दिवसात इथे चेक इन केले. हॉटेल तसं डिसेंट आहे, तर त्याची रूम टूर आता मी तुम्हाला पुढे देतोच. मित्रांनो, हा आहे आपला एंट्रन्स. इथून आता आपण आलेलो आहोत आणि इथे मग एंट्री केल्यावरतीच आपल्याला इथे वॉशरूम लागतं. तर वॉशरूम क्लीन आहे, चांगलं आहे आणि रूमसुद्धा बऱ्यापैकी क्लीन आहे. मग हा इथून आपला रूम चालू होतो. तर छोटा रूम आहे, जास्त मोठा नाही आहे, कोझी रूम आहे, एकदमच छोटा असा नाही आहे. तर हा आपला बेड आहे. इथे मग तुम्हाला आपल्याला इथे वॉर्डरोब मिळतं. साईडला 2 साईड टेबल्स आहेत इथे बसण्यासाठी आहेत आणि एक सिंगल एक्स्ट्रा बेड पण त्यांनी दिलेला आहे.
ॲज सच व्ह्यू असा नाही आहे, एकदम स्टेशनच्या जवळ आहे, त्यामुळे व्ह्यू तर इथून काही नाही आहे तसा. तर असा काहीसा आपला रूम आहे आणि एकदम स्वस्तामध्ये पडला आहे, काहीतरी आय थिंक 1200-1300 आपल्याला पडला हा रूम. तर चांगला रूम आहे. तर हे आपलं हॉटेल होतं मित्रांनो. तर डिसेंट हॉटेल आहे आणि याचं इन हाऊस रेस्टॉरंट सुद्धा आहे. सो तुम्हाला जर काय मागवायचं असेल तर तुम्ही इथे म्हणजे रात्री 11पर्यंत मागवू शकता. या व्यतिरिक्त मी तुम्हाला रिसर्च करताना बरेच हॉटेल्स काढले होते, तर त्याची लिस्ट तुम्हाला मी स्क्रीनवरती देईन. म्हणजे बजेट हॉटेल्स पासून ते लक्झरी हॉटेल्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. तर तुम्हाला यापैकी कुठला हवा असेल तर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार बुक करू शकता. तर आता आपण येऊया पुढच्या मुद्द्यावरती. तर पुढचा मुद्दा आहे इंटरनल ट्रॅव्हल. तर मित्रांनो, उदयपूर ही सिटी जी आहे ना, तिथे ना खूप छोटे छोटे रस्ते आहेत, म्हणजे निमुळते रस्ते. तर मी तुम्हाला रेकमेंड करेन, जर तुम्ही इथे येत असाल ना, तुम्ही एक तर स्कूटी रेंट करा किंवा मग तुम्ही ऑटोने फिरू शकता. तर ऑटोने तुम्ही फुल डेचा टूर घेऊ शकता. तर काहीतरी 700-800 रुपयामध्ये तुम्हाला फुल डेमध्ये ती लोक पूर्ण फिरवतात उदयपूर. तर तुम्ही एकदा त्यांच्याशी भेटून विचारू शकता कुठले कुठले पॉईंट्स आहेत, हे आधी सगळं क्लिअर करून घ्या. तर 700-800 रुपयामध्ये ऑटो तुम्हाला मिळते. पण त्याहीपेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही स्कूटीने फिरा. स्कूटी मी आता ना ह्या 1 वर्षामध्ये एवढ्या ट्रिप्स मारल्या, पण एवढी सुस्त स्कूटीचं रेंट मला कुठेच नाही मिळालं आहे. इथे ना 300 रुपयापासून तुम्हाला स्कूटी चालू आहेत आणि त्या पण अशा नाहीत की फालतू स्कूटी, एकदम चांगल्या वेल मेंटेन स्कूटी तुम्हाला मिळतात आणि त्याही ॲक्टिवा 6G मोस्टली. तर त्या तुम्हाला 300 रुपयापासून मिळतात. काही ठिकाणी तिथे ती लोक सिक्युरिटी डिपॉझिट पण नाही घेत. तर ते बरेच आहेत. तर तुम्हाला जर हवे असेल तर मी 2-3 रेफरन्स तुम्हाला मी खाली देईन किंवा स्क्रीनवरती कुठेतरी देईन, ज्याच्याकडून मी घेतले, आणि अजून 1-2 रेफरन्स मी सर्च करून काढले होते. तर त्यांचे तुम्हाला रेफरन्स देईन. जर तुम्हाला हवं असेल तुमच्या रिक्वायरमेंट्सचा त्यांना कॉल करू शकता. सो चला मित्रांनो, आता आपण जाणार आहोत इकडचे प्लेसेस एक्सप्लोर करण्यासाठी. सकाळचे 7:30 झालेत आणि आता आपण प्लेसेस एक्सप्लोर करायला जाणार आहोत. व्हिडिओ थोडा लेंदी होणार आहे कारण 2 दिवस इथे मी असणार आहे. सो व्हिडिओ थोडा लेंदी होईल. तर मेक शुअर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, कारण पूर्ण डिटेल व्हिडिओ मी आज सांगणार आहे. खायची वगैरे सगळी ठिकाणं मी तुम्हाला सांगेन. इकडचे काय बेस्ट फूड जॉईंट्स आहेत तेही या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आणि फिरण्याची सगळे जेवढे मला जमतील 2 दिवसात कव्हर करायचे सगळं मी यात कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ थोडा लेंदी असणार आहे. जर तुम्हाला फक्त आयटिनरी हवे असेल ना, व्हिडिओच्या शेवटी मी देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटी डायरेक्ट स्किप करू शकता फक्त आयटिनरीसाठी. अदरवाईज मी रेकमेंड करेन व्हिडिओ पूर्ण बघा, कारण त्याने मला म्हणजे प्रोत्साहन मिळतं आणि माझे वॉच आवर्सही वाढत आहेत. तो चला आता उदयपूर एक्सप्लोर करायला चालू करूया. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत आपल्या पहिल्या स्पॉटवरती. तर ते आहे सिटी पॅलेस. तर तुम्ही माझ्या मागे पाहताय तोच सिटी पॅलेस आहे. तर इथे तिकीट्स आहेत, आपल्याला एंट्री फीज आहेत. जर तुम्हाला आउटसाईडनेच फक्त पाहायचं आहे तर तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतात. तर अशी तुम्हाला तिकीट मिळते. तर ही 100 रुपयाची आमच्या दोघांची आणि पार्किंगचे तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतात. तर पॅलेसच्या आतमध्येच पार्किंग आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, दिसत असेल तर तिथे तुम्हाला पार्क करावे लागते. तर तिथेच पार्क करा, कारण पूर्ण सिटी पॅलेस फिरण्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 तास लागतो. सो बाहेर कुठेतरी पार्क करणार आणि तिथे जर कोणी परत उचललं तर प्रॉब्लेम होईल. सो तुम्ही आतमध्ये पार्क करू शकता, चांगली पार्किंग आहे. सो मी आता बाहेरूनच पाहणार आहे. जर तुम्हाला आतमध्ये पाहिजे असतील तर त्याचे काहीतरी 450 का 420 रुपये आहेत. त्याच्या आतमध्ये तुम्हाला म्युझियम वगैरे सगळं आहे, तर ते तुम्हाला सगळं बघायला मिळतं. तर त्याच्या आतमध्ये सगळे जे राजे होते इथले त्यांचे ते हत्यारं वगैरे सगळं आणि ते सगळं आतमध्ये ठेवलेलं आहे, तर ते तुम्हाला पाहायला मिळतं. जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. त्याचे 450 रुपये आहेत. तर मी तर ते नाही पाहणार आहे, मी आउटसाईडनेच पाहणार आहे. सो 50 रुपयाची तिकीट घेतली. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला गाईड हवा असेल तर जो एंट्रन्स डोअर आहे, गेट आहे यांचा मेन, तिथे आपल्याला तिकीट मिळते. तिकीट काउंटर तिथे तुम्हाला गाईडही आहेत. जर मी त्यांचे चार्जेस नाही विचारलेत, पण तुम्हाला गाईड हवा असेल तर तुम्ही त्यांना रीच आउट करू शकता. सो चला आता आतमध्ये जाऊया, पाहूया कसं काय आहे ते पॅलेसचं. हा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सच्या समोरच असं त्यांनी छोटंसं पार्क मेंटेन केलं आहे. तर ते आता पब्लिकसाठी ओपन आहे. तर इथे उभं राहून तुम्ही चांगले फोटोज वगैरे काढू शकता. बॅक ड्रॉपला तुमच्या पूर्ण महल येतो. तर याचं काहीतरी ऐतिहासिक महत्त्व सुद्धा होतं, आधी काहीतरी इथे होतं, मला आता एक्झॅक्टली माहीत नाही आहे. पण तुम्ही त्याला तर तुम्ही फोटो वगैरे चांगले इथे छान काढू शकता. तर मित्रांनो, पॅलेसच्या आतमध्येच ना जर तुम्हाला काही हँडीक्राफ्ट वगैरे खरेदी करायचं असेल ना तर तुम्ही करू शकता. तर इथे अशी सगळी दुकानं आहेत, तुम्ही चालत चालत येऊन प्रत्येक दुकानात व्हिजिट करून करू शकता. त्या व्यतिरिक्त तुम्हाला जर भूक लागली असेल तर समोर जिथे आता आपण बाईक पार्क केली ना तिथे इथे फूड कोर्ट आहे, तिथून तुम्ही खायला सुद्धा घेऊ शकता. किंवा त्याच्या अपोजिट सुद्धा इथे फूड कोर्ट आहे, तर इथे तुम्ही सगळं खाणं पिणं घेऊ शकता. इथे तोरणपोळ लागतो. तर हा एक गेट आहे, त्याचं नाव आहे तोरणपोळ. आणि त्यातून तुम्ही आतमध्ये जाऊन राईट साईडलाच जे आहे ते सिटी म्युझियमचा एंट्रन्स आहे. आता मित्रांनो, आत्ता समोर तुम्ही जे बघताय ते आहे मोती चौक. आणि इथे अजून पण जे राजे महाराजे घोडे वापरतात त्यांचं इथे पागा आहे, तुम्ही समोर पाहू शकता. तर अजूनही इथले जे करंट राजे आहेत ते हे घोडे वापरतात आणि त्यांच्या घोड्यांना इथे बांधलेलं आहे. तर त्या प्रत्येक घोड्यांची नावं इथे लिहिलेली आहेत त्यांच्या बर्थडेनुसार. त्यांची बर्थडेट सुद्धा इथे मेन्शन आहे. तर इथे जो आहे तो अलकनंद आहे. तर अशी त्यांची नावं इथे सगळी लिहिलेली आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला मागे जो गेट दिसतोय ना तर त्या गेटमधून आता आपण आतमध्ये आलेलो आहोत.
तर इथे ना पुढे लेक व्ह्यू आहे आणि इथूनच पूर्ण असं गोल फिरून आपण पूर्ण पॅलेस पाहू शकतो बाहेरून. आणि इथे ना काही गाड्यासुद्धा आहेत. जर तुम्हाला चालायचं नसेल तर तुम्ही त्या गाड्याने जाऊ शकता. तर त्याचे चार्जेस आय थिंक काहीतरी 50 रुपीज का काहीतरी आहेत. ते पे करून तुम्ही त्या गाडीने पूर्णपणे जाऊ शकता. तर एक ट्रेन आहे आणि बाकी सगळ्या टॅक्सीसारख्या छोट्या कॅब्स आहेत. तर त्याने तुम्ही पूर्ण फिरू शकता. सो आता मी जातो आतमध्ये, पाहतो कसं काय आहे ते. तर मित्रांनो, आपण इथून आतमध्ये आलो आहोत आणि इथून आपल्याला समोरच लेक पिचोलाचा व्ह्यू मिळतो. आणि तुम्ही पाहू शकता हे जे समोर तुम्ही जेवढे पण माउंटन रेंज तुम्ही बघता तर ही अरवली माउंटन रेंज आहे. आणि हे जे समोर आहे ते आहे जलमहल आणि हे एक हॉटेल आहे. आणि ते ताज जे आहे ते लोक मेंटेन करतात. आणि यात राहण्याची तुमची एका माणसाची प्राईस चालू होते 1 लाख रुपयापासून. त्या व्यतिरिक्त इथे समोर जे आयलँड तुम्हाला दिसतंय ते हे आहे जगमंदिर पॅलेस. आणि इथे जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही बोटने तिथून जाऊ शकता. पण या बोटचे चार्जेस आहेत 600 रुपये पर पर्सन. तर हे खूप जास्त महाग आहे. मी तर नाही जाणार आहे कारण 1200 रुपये मला नाही वाटत जास्त एवढे वर्थ असतील फक्त बोटिंगने तिकडे जाण्यासाठी. आतमध्ये कॅफेज वगैरे आहेत. बाकी फोटोजेनिक प्लेसेस आहेत. जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. 600 रुपयाची तिकीट. मित्रांनो, आता चाललाय मे महिना आणि मी आता मे महिन्यात उदयपूरला आलेलो आहे. तर इथे तापमान ना ॲक्च्युली 35 डिग्री गेले. सूर्य डोकावर आलाय. दुपारचे 12 वाजलेत. तर तुम्ही कधी दुपारी येत असाल ना तर पाण्याची बॉटल कॅरी करा. इथे ना पाणी वगैरे खूप महाग आहे. 100 रुपयाला 1 लिटरची बॉटल आहे. तर तुम्ही कधी आला दुपारी तर असं कॅरी करा. सो आता एवढी मेहनत करतोय मित्रांनो तुमच्यासाठी, तुम्हाला हे सगळं दाखवण्यासाठी. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी ते फुकट आहे पण आम्हाला थोडंसं मोटिवेशन मिळतं. सो मेक शुअर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल. तर मित्रांनो, इथे हा जो पॅलेस आहे ना तो फक्त 60% ओपन आहे. आणि बाकी जो आहे तिथे ती लोक अजूनही राहतात. ते आताचे जे राजे आहेत ते महाराज आहेत ते अजून पण या इथे समोर राहतात. तर इथे आपल्याला जायला एंट्री नाही आहे. आता इथून आपण सरळ जाणार आहोत आणि बाकीचे जे स्पॉट्स आहेत ते पाहणार आहोत. मित्रांनो, इथे प्रत्येक गेटवरती तुम्ही पाहू शकता तर सूर्याचं प्रतिमा लावलेली आहे. तर ती यासाठी की यांचे जे राजे त्यांचे इष्टदेव होते, म्हणजे इष्टदेव अजूनही आहे सूर्यदेव. तर ते अजूनही त्यांची परंपरा आहे. जोपर्यंत सूर्याचं दर्शन होत नाही ना तोपर्यंत ती लोक जेवत नाहीत. आणि पावसाळ्यामध्ये पण जर सूर्य आला नसेल तर ह्यांच्या आतमध्ये म्हणजे पॅलेसमध्ये एक प्रतिमा लावलेली आहे सूर्याची. त्यांचं दर्शन घेऊनच ते जेवायला स्टार्ट करतात. 1553 मध्ये महाराणा उदय सिंह यांनी पिछोला सरोवराच्या किनाऱ्यावर या भव्य सिटी पॅलेसची स्थापना केली. हा राजवाडा पूर्ण होण्यासाठी तब्बल 400 वर्षे लागली आणि मेवाडच्या 42हून अधिक शासकांनी यात भर घातली. राजस्थानी आणि मुघल वास्तुकलेचा हा एक अप्रतिम नमुना असून आज हा राजस्थानमधील सर्वात मोठा राजवाडा आहे. तर मित्रांनो, तुम्ही समोर जे पाहताय ते आहे हाती आगड. तर या प्लेसला हाती आगड असं बोलतात. तर हा एक गेम आहे. तर त्याच्यामध्ये 2 साईडला 2 हत्ती उभे असतात आणि सोंडेमध्ये सोंड अडकवतात आणि एकमेकांना खेचतात. तर जो सगळ्यात पहिलं त्या मधल्या देवाला टच करेल ना तर तो हरतो. तर असा हा गेम आहे. कारण त्यावेळेस त्याच्यासोबत त्यांचे महावतही वरती असतात. तर हा गेम इथे होतो, अजूनही होतो. तर तुम्ही इथे पाहू शकता. त्याच्याबद्दलची तुम्हाला जर माहिती वाचायची असेल तर इथे लावलेली आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता. आणि हा असाच गेम नाही, एक हत्तीचा गेम आपल्या महाराष्ट्रात सुद्धा व्हायचा. शाहू महाराज करायचे. तर त्याचं नाव होतं साठमारी. किती लोकांना हा गेम माहिती आहे तुम्ही खाली कमेंट करून सांगा. असा नसायचा, थोडा वेगळा असायचा तो. पण त्याच्यामध्ये हत्तीच इन्व्हॉल्व असायचे. तर त्याला साठमारी असं म्हणायचे. मित्रांनो, पॅलेसच्या बाहेर आल्यावरती छोटी मोठी दुकानं आहेत. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे. तर तिथून तुम्हाला काय खरेदी करायचं ते करू शकता. खायचं प्यायचं पण तिथे आहे. तर तिथे ना एक कॅम्पाची बॉटल होती. तर ना कॅम्प पण ती लोक इथे 20 रुपयाला विकतायत. म्हणजे जो बिझनेस प्लॅन होता अंबानीचा 15 रुपयामध्ये विकायचा त्याला पूर्ण, आणि 20 रुपयामध्ये पण ती सुद्धा बॉटल विकतात. इथे समोर पॅलेस आहे आणि तिथून खाली आल्यावरती इथे फक्त एक हार्डली 150 ते 200 मीटरवरती हे जगदीश मंदिर आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि मंदिरात पाया पडून येऊया. तर मित्रांनो, असे जिने चढून आपल्याला आता वरती जावं लागतं. खूप स्टिफ जिने आहेत. मित्रांनो, या मंदिराला आधी ना जगन्नाथराय मंदिर असं म्हणायचे. आणि या मंदिराची स्थापना कोणी केली होती? महाराणा जगत सिंग यांनी 1651 मध्ये. 1551 का 1651? 1651. ओके. तर 1651 मध्ये याची स्थापना केली होती. आणि त्यानंतर मुघल जो होता म्हणजे औरंगजेब जो होता त्याने येऊन याची बरीच तोडफोड केली होती या मंदिराची. पण नंतरचे जे राजे होते म्हणजे जे
राजस्थानचे किंवा उदयपूरचे जे राजे होते त्यांनी नंतर त्याची पूर्णपणे जीर्णोद्धार केला आणि आज जे मंदिर आहे ते तुम्ही समोर पाहू शकता. तर या मंदिरावरती ना तुम्ही पाहाल ना तर खूप छान अशी कार्विंग इथे आढळते, पण ती कुठली शैली आहे मला नाही माहिती, म्हणजे मला आता रिकलेक्ट नाही होते. तुम्हाला जर माहिती असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. सो आता इथून दर्शन केलेलं आहे, आता इथून आता आपण पुढे जाणार आहोत पुढच्या स्पॉटवर. तर इथे आय थिंक कुठली तरी धरोहर काहीतरी आहे, मी बघतो ते पुढे तुम्हाला दिसेलच. तर तिथे आता आपण जाणार आहोत. तर आता आपण आलो आहोत बागोर हवेली पाहण्यासाठी. तर इथे त्याचा एंट्रन्स आहे आणि इथून तुम्ही तिकीट घेऊ शकता. तर तिकीटचे चार्जेस आहेत 60 रुपीज पर पर्सन. तर आम्ही दोघं आहोत, तर आपले झालेले आहेत 120. आता इथून आतमध्ये जाऊया, म्युझियम आहे आतमध्ये, ते पाहूया. तर हवेलीच्या आतमध्येच एक धरोहर म्हणून काउंटर आहे, तर इथे तुम्हाला ते काउंटर दिसेल. तर त्याचे शोज असतात, म्हणजे राजस्थानी फोक डान्स आणि ते सगळे शोज इथे तुम्हाला पाहायचे असतील, कल्चरल शो, तर तुम्ही पाहू शकता. तर ते संध्याकाळी 7 ते 8च्या मध्ये होतात आणि ऑफलाईन तिकीट जे आहे ते तुम्ही पाहू शकता 6 वाजता ते चालू होतात. इथे रश असते थोडी, तर तुम्ही थोडंसं लवकर या, म्हणजे तुम्हाला ऑफलाईन तिकीट्स लवकर मिळतील. तर म्हणजे इंडियन असाल तर 125 रुपये तिकीट आहेत आणि फॉरेनरचे तुम्ही पाहू शकता, आणि चाइल्ड असाल तर 75 रुपीज. आणि फोटो किंवा व्हिडिओ काढायचे असेल तर 125 रुपीज. तर मे बी आय थिंक ते प्रोफेशनल कॅमेरासाठी असतील, ते मी तुम्हाला कन्फर्म करून सांगतो. तर हा आपला एंट्रन्स आहे, इथून आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि इथे लेफ्ट हँड साईडलाच ते काउंटर आहे जिथे तुम्हाला शोच्या तिकीट्स मिळतात. तर मित्रांनो असं काहीसं संग्रहालय आहे आतमध्ये, तर तुम्ही पाहू शकता. तर आता आपण इथून सरळ आतमध्ये जाणार आहोत संग्रहालयात आणि पाहणार आहोत काय काय आहे संग्रहालयात ते. तर मित्रांनो संग्रहालयात फिरत होतो आणि इथे मला फोन दिसलाय, तुम्हाला दाखवतो मी फोन दिसलाय. तर इथे आपल्याला दिसलेत आपले महाराज, तुम्ही पाहू शकता शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू इथे ठेवलेला आहे. तर इथे प्रत्येक राजाचे स्टॅच्यू आहेत, तर इथेच आपले शिवाजी महाराज सुद्धा आहेत. तर फार छान वाटतंय हे सगळं पाहून, म्हणजे राजस्थानमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू आहे तो बघून फार छान वाटतंय. त्याचबरोबर महाराजांच्या बाजूला महाराणा प्रताप जे होते त्यांचाही पुतळा ठेवलेला आहे. असे सगळे राजे तिथे, असं नाही की फक्त महाराजांचंच आहे, सगळ्या राजांचं, पण त्यातच आपल्या महाराजांचा सुद्धा आहे. त्याचसोबत इथे तुम्ही पाहू शकता इथे प्रत्येक याचे राज्याचे एम्ब्लेम लावलेले, तसं आपलं राजमुद्रा होतं ते ही राजमुद्रा सुद्धा इथे आहेत. एम्ब्लेम म्हणजे तेच प्रतीक चिन्ह. तर हे जैसलमेरचं आहे, तसंच इथे खाली तुम्ही पाहू शकता जोधपूरचं आहे, मग हे इथे मेवाडचं आहे, मग हे आपलं महाराजांचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आपली राजमुद्रा आहे. त्यानंतर इथे जयपूरचं आहे. असेच प्रत्येक राज्याचे म्हणजे त्यावेळेचे जे साम्राज्य होते त्याचे प्रतीक चिन्ह इथे लावलेले आहेत. तर त्याचप्रमाणे मित्रांनो जशी तिथे प्रतीक चिन्ह लावली होती तशीच इथे आता प्रत्येक साम्राज्याचे झेंडे, जसं तुम्ही पाहू शकता जैसलमेर साम्राज्य, मग जोधपूर, मग येतं आपलं शिवाजी महाराजांचा म्हणजे मराठा साम्राज्याचा झेंडा आहे. त्यानंतर मेवाड स्टेटचा झेंडा हा आहे बरोडा स्टेटचा झेंडा. तर बरोडा स्टेटचा झेंडा आणि आपला झेंडा सेमच आहे, बिकॉज ते सुद्धा मराठेच होते, म्हणजे आहेत अजून सुद्धा. तर इथे बुंदी स्टेट, असे जयपूर स्टेट, ते असे सगळे झेंडे तुम्ही पाहू शकता. इथे संग्रहालयात आलेलो आहोत वरती, तर इथे सगळं त्यांचे राजे महाराजे जे होते त्यांचं इथे आता हे डीटीचा त्यांच्या हे रुलिंग डीटी ऑफ मेवाड, म्हणजे मेवाडची जी डीटी म्हणजे जे इष्टदेवता आहेत, तर त्यांचं हे इथे ठेवलेलं आहे. आय थिंक हे महादेवांची पिंडच असेल, मला एक्झॅक्टली माहीत नाही, तुम्हाला जर माहिती असेल तर खाली कमेंट करून सांगा. त्यानंतर इथे हे आहेत बाप्पा रावळ. तर हे बाप्पा रावळ तेच आहेत जे पाकिस्तानमध्ये रावळपिंडी आहे ना, ते ह्यांच्या नावावरूनच ते बाप्पा रावळांच्या नावावरून त्यांचं त्या शहराचं नाव पडलेलं आहे. तर हेच तेच बाप्पा रावळ आहेत जे मेवाडचे होते. तर मित्रांनो जस्ट संग्रहालयातून बाहेर आलोय आणि संग्रहालय बरंच मोठं आहे, तर त्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवत बसलो तर त्याचा एक पूर्ण 25 ते 30 मिनिटाचा एक वेगळा व्हिडिओ बनेल. एवढ्या गोष्टी आतमध्ये आहेत, तर जेवढ्या दाखवता येईल तेवढ्या मी तुम्हाला दाखवल्यात. तुम्ही कधी आलात तर पूर्ण संग्रहालय नक्की बघा. तर आता मी जाणार आहे ह्याच्या बाजूलाच एक ना घनघोर घाट करून घाट आहे, तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. हा जो घाट आहे तो घनघोर घाट आहे. तर हा जो घाट आहे तर इथे एक फेस्टिवल होतं घनघोर म्हणून, तर त्याच्या नावावरून या घनघोर घाटाला नाव घनघोर घाट असं म्हणतात. आणि या व्यतिरिक्त इथे संग्रहालयाच्या बाजूला समोर तुम्ही उभे राहून मस्त फोटोग्राफी सुद्धा करू शकता. इथून मस्त तुम्हाला पूर्ण लेक पिचोला जो आहे तसं पूर्ण तुम्हाला दर्शन होतं. तर जे त्या साईडने आपण पाहिलं होतं म्हणजे जो सिटी पॅलेस होता त्याच्या अपोजिट साईडने जे दिसतं त्याच्याच अपोजिट साईडचं दृश्य आपण इथून पाहू शकतो. तर मित्रांनो हा आहे तो घनघोर घाट आणि ह्या घनघोर घाटावरतीच बऱ्याच बॉलिवूड मूवीची शूटिंग सुद्धा झाली. आय थिंक ये जवानी हे दिवानीची सुद्धा शूटिंग इथे झाली होती, त्यासाठी हा बऱ्यापैकी फेमस आहे. असं काही असं बघण्यासारखं नाही आहे, पण येऊन तुम्ही इथे मस्त रिलॅक्स छान करू शकता. तिथे समोरचं लोक पोहत आहेत, आय थिंक ती लोकल लोक असतील तिथे पोहत आहेत सुद्धा. सो आता पटापट जरा खाली जातो, बघतो कसं आहे, थोडंसं रिलॅक्स करेन तिथे. तुम्ही पण आलात तर नक्कीच इथे रिलॅक्स करा, मस्त हवा सुटली आहे. आणि समोरच आहे हा आपला सिटी पॅलेस. तर इथून पूर्ण सिटी पॅलेसचा व्ह्यू दिसतो. तर मित्रांनो हा आहे घनघोर घाटचा एंट्रन्स. इथून आपण आता एंट्री घेतो आणि इथे समोर हा असा घाट आहे. तर तोच सेम व्ह्यू आहे, मगाशी आपण तिथे उभं होतो, ते संग्रहालयात गेलो ना तेव्हा इथे उभं होतो. आता खाली आलेलो या घाटावरती. तर इथे थोडंसं तुम्ही बसून मस्त सनसेटच्या वेळेस रिलॅक्स करू शकता.
आता मित्रांनो संध्याकाळचे 6:15 झालेत आणि आता नाश्ता करण्यासाठी आपण एका ठिकाणी आलेलो आहोत. तर बऱ्याच लोकांचे रेकमेंडेशन होते की रुगजी नाश्ता सेंटर म्हणून एक आहे, तर ते तुम्हाला दाखवतो कुठे आहे ते. इथून आपण मंदिरावरून येतो आणि इथे ना एक गल्ली आहे, तिथे ना श्रीजी ज्वेलर्स वरून आहे, तिथून आतमध्ये जायचं. इथे ना छोटंसं दुकान आहे आतमध्ये. तर आता आपण जाऊया, बरेच त्याचे रिव्ह्यूज बघितलेले चांगले, जाऊन टेस्ट करूया कसं आहे ते. राजस्थानी नाश्ता मिळतो. चला आतमध्ये जाऊ, पाहू. थँक्यू. आपण आता मित्रांनो इथे कचोरी घेतली आहे, बाकी यांच्याकडे काही अवेलेबल नाही आहे, म्हणजे वडापावच आहे. तर आपण आता कचोरी घेतली आणि आता बघूया, टेस्ट करून सांगतो कशी आहे ती. कोमल खाते आज, कोमल सांगेल कशी आहे ती. कशी आहे, चांगली का? ठीक आहे का? 10 आउट ऑफ 10 किती देणार आहे? ठीक आहे, आता मी खाऊन बघतो. मित्रांनो जस्ट खाऊन बाहेर आलोय. दुकान खूपच छोटं होतं, त्यामुळे आतमध्ये जास्त मी शूट नाही केलं, खूप गरम होत होतं, पण टेस्ट फार छान होती. तर 10 आउट ऑफ मी पण 8.5 देईन, चांगलं होतं ते टेस्ट. गुड मॉर्निंग गाईज, आज आहे डे 2 आणि सकाळचे आता 9:30 झालेत आणि आज आपण 3 ते 4 पॉईंट्स आज कव्हर करणार आहोत. तर तत्पूर्वी आधी आपण जाणार आहोत नाश्ता करण्यासाठी. तर नाश्ता करण्यासाठी जगदीश टेम्पलच्या इथे ना 2-3 एक फेमस रेस्टॉरंट आहेत छोटे, तर तिथे जाणार आहोत. तर बघू आता इथून निघेन. इथून जगदीश टेम्पल मला 7 मिनिटावरतीच आहे, सो तिथे जाऊया. जर टेस्ट चांगली असेल तर तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन. चला आहोत नाश्ता करण्यासाठी. तर याचं नाव आहे जगदीश. तर हे जगदीश टेम्पल आहे, त्याच्या अपोजिटलाच हे आहे. तर बघूया आता आपण काय काय नाश्ता आहे इथे ते. मित्रांनो आपण आता कचोरी घेतली नाश्त्यासाठी. तर ही अशी कचोरी आहे आणि त्याच्यामध्ये ना त्यांनी चटणी दही वगैरे सगळं टाकलंय आणि शेव वगैरे आहेत, परत शेंगदाणे आहेत आणि गोड चटणी तिखट चटणी दोन्ही आहेत. तर आता मी खाऊन बघतो आणि तुम्हाला सांगतो कसं आहे. तो वरती कचोरी ना हिंगची असते. ही कचोरी याच्यामध्ये हिंग खूप असतं. काल पण मी खाल्ल्यानंतर त्यात पण हिंग खूप होतं, तर हिंगाची टेस्ट जरा जास्त लागते. बाकी जसं चाट असतं ना तीच टेस्ट आहे. नक्की ट्राय करू शकता इथं आला तिथे. तर मित्रांनो आपण आता आपल्या पहिल्या स्पॉटवर आलेलो आहोत. तर इथे ना रोफोच्या तिकीट्स मिळतात आणि तिथे समोर जे आहे ते आहे करणी मातेचं मंदिर. तर आता इथे रोफोच्या तिकीट्स मिळतात. 116 रुपये पर पर्सन आहे आणि 213 रुपये दोघांचे तुम्हाला इथे मिळून जातात. तर आता आपण घेऊ, जास्त वेटिंग नाही आहे. तर आता मी 2 तिकीट घेणार आहे आणि ते वरतीच पार्किंग पण आहे, सो तिथे आता गाडी पार्क करतो आणि मग तिकीट घ्यायला आपण खाली येणार आहोत. आता मित्रांनो प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. तिथे ॲक्च्युली ना खाली तिकीटला गर्दी नव्हती, पण खाली रोफवेला बरीच वेटिंग होती, त्यामुळे आता आपण चालत चाललेलो आहोत. तर चालत येण्यासाठी थोडंसं पुढे यावं लागतं. तिथे खाली पेड पार्किंग आहे, तिथे तुम्ही गाडी पार्क करून वरती तुम्हाला एक 15 to 20 मिनिट्स लागतात चालत जाण्यासाठी. तर पायऱ्या वगैरे चांगल्या बनवलेल्या आहेत, तुम्हाला दाखवतो मी आता. तर असं काहीच आहे. आता इथून आपल्याला तिथपर्यंत वरपर्यंत चालत जायचं आहे. तर पायऱ्या तर तशा चांगल्या आहेत. तर आता आपण वर जाऊया, डायरेक्ट तुम्हाला वरती भेटतो. तर मित्रांनो 20 मिनिटाच्या ट्रेकनंतर आपण पोहोचलेलो आहोत मंदिरात. पण वरती आल्यावरती एवढी मस्त आणि थंड हवा सुटली ना, त्यामुळे पूर्ण थकवा दूर झाला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे चालायचा जो रस्ता आहे, पूर्ण रस्ता क्लीन आहे. जागोजागी त्या लोकांनी कचऱ्या डबे ठेवले. कुठेच मला कचरा नाही सापडला. थोडेफार कागदाचे हे दिसले, प्लास्टिकचे बॉटल्स आणि ऑल, पण ठीक आहे, ते तर इकडच्या दोरीच लोकांनी टाकलं असणार. पण एकदम क्लीन रस्ता आहे आणि तुम्ही आलात तर चालत या, चांगला अनुभव मिळेल. जाताना पाय तर तुम्ही रोपवेने जाऊ शकता, पण तिकीट तुम्हाला तेवढीच लागणार आहे. सो चला आता वरती जातो. हवा मस्त सुटली इथे, वरती जातो आणि करणी मातेचं दर्शन घेतो. मित्रांनो जस्ट दर्शन करून बाहेर आलोय आणि छान दर्शन झालं. आतमध्ये ॲक्च्युली मंदिराचं काम चाललंय, तर म्हणजे रेनोव्हेट करत आहेत ती लोक, त्यामुळे थोडंसं अस्तव्यस्त आहे सगळं. खाली म्हणजे फ्लोरिंग वगैरे चालचं काम चाललंय, पण दर्शन छान झालं, जास्त गर्दी नव्हती वरती. सो आता इथून खाली जाणार आहे. त्या आधी हा इथे मागे ना असा एकदम छान असा व्ह्यू आहे. इथून पूर्ण जयपूर दिसतो, तुम्हाला दाखवतो मी. उदयपूर पूर्ण दिसतं इथून. तर जे मगाशी तुम्हाला खाली व्ह्यू पॉईंटवर दाखवला तोच थोडासा एलिव्हेट झालाय. इथून एकदम प्रॉपर व्ह्यू तुम्हाला येतोय. अशी ही गॅलरी आहे, इथून तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता छान असं. तर मी दुपारचे 12 वाजले आता आणि करणी मातेचं दर्शन करून जस्ट खाली आलेलो आहोत. तर यानंतर सज्जनगडला जायचा प्लॅन होता, पण आता 12 वाजले तर प्रचंड ऊन आहे, तर ते आपण थोडंसं संध्याकाळी करू 3-4 वाजता. तर आता आपण आलेलो आहोत अरण्य विलास म्हणून एक जागा आहे इथे. तसं मी काल तुम्हाला बोललो, आपण जेव्हा बगोरगी हवेलीमध्ये आपण गेलो होतो, तिथे तसा त्या लोकांचा काय बोलतात त्याला, पारंपरिक जो शो असतो, तसाच
एक इथे सुद्धा असतो, पण तिथे ना फक्त संध्याकाळी असतो 1 तासाचा आणि त्याला प्रचंड गर्दी असते लाईनचा तिकीटसाठी. जशी मी तुम्हाला काल दाखवली. तर मी तुम्हाला बोललो होतो की त्याचा अल्टरनेट आहे, तर हेच आहे ते अरण्य विलास म्हणून. तर याचं लोकेशन मी तुम्हाला खाली देईन. तर इथे सुद्धा लोक धरोहर म्हणून त्याचं नाव आहे. तर सेमच आर्टिस्ट असतात, इथले आर्टिस्ट सेमच असतात, पण इथे दिवसभर तुमचं चालू असतं. फक्त इथे 150 रुपीज आहे आणि इथे 125 रुपीज आहे आणि इथे जास्त गर्दी पण नसते. स्वतः आपण आलो आहोत. तिकीट्स आता इथे घेऊया पटकन आणि माचमध्ये तुम्हाला मी शो दाखवतो. अशी याची तिकीट असते. 150 रुपीज तिकीट आहे पर पर्सन आणि त्यांचे हे टायमिंग्स आहेत. तर हे लोक धरोहर जे आहे ते त्यांच्या टीमचं नाव आहे आणि हे त्यांचे टायमिंग्स आहेत. तर तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही पॉज करून पाहू शकता. तर 1-1 तासाचा प्रोग्राम असतो. सो आता थोड्या वेळ चालू होईल. आपण आता आलेलो आहोत 1:45च्या प्रोग्रामला. आता मित्रांनो जस्ट शो संपलाय आणि बाहेर आलोय. तर बरोबर 1 तासाने शो संपलाय. आता 1:45 झालेत. 1:45ला मी आतमध्ये गेलो होतो. तर कालपासून ते आजपर्यंत उदयपूरमध्ये आहे, पण ह्या 2 दिवसांची हायलाईट मला हा शो वाटला. एकदम रिफ्रेशिंग झालाय मी बघून. 150 रुपये खरंच वर्थ होते. मी त्या म्हणतो 150 रुपये कमीच आहेत, कारण त्यांचे जे तिथे हार्डवर्क मी पाहिलं ना, म्हणजे सकाळी 11:30ला चालू होतं आणि रात्री 8:30पर्यंत यांचं कंटिन्यू शो चालू असतात. मध्ये फक्त 15 मिनिटाचा त्यांना म्हणजे आराम मिळतो, पण त्यातही त्यांच्या चेहऱ्यावर एवढी स्माईल असते आणि एवढा प्रॉपर असं म्हणजे दमल्यासारखं बिलकुल वाटत नाही ती लोक. आता आपण आलेलो आहोत सज्जनगडला. तर दुपारचे 4 वाजलेत आणि आता तुम्ही माझ्या मागे पाहताय ते तिकीट काउंटर आहे सज्जनगडचं. तर इथे इंडिव्हिज्युअलचे 195 रुपीज आहे आणि जर तुमच्याकडे स्कूटी असेल तर तुम्हाला 85 रुपीज एक्स्ट्रा पे करावं लागतं आणि स्कूटी तुम्ही पूर्ण एंडला घेऊन जाऊ शकता. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही इथून जीप्सही हायर करू शकता. तर त्याचे आय थिंक 584 का समथिंग आहेत. तुम्हाला मी स्क्रीनवरती देईन. तर तेवढे तुम्हाला पे करावं लागतात आणि त्यात तुम्हाला ते लोक त्यांची जीप देतात. आणि तर तुम्हाला जर तेही नको असेल तर तुम्हाला तुमच्या 4 व्हीलर असेल तर ती तुम्ही वर घेऊन जाता आणि हे सेम चार्जेस जीपचे जेवढे आहेत तेवढेच ती लोक घेतात. सो चला आता वरती जाऊया. अजून 10 मिनिट आहेत. तिकीट काउंटर खाली आहे, तिकीट काढली आहे आणि आता आपण वरती जाणार आहोत. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत सज्जनगडला. एक 10 मिनिटची राईड आहे खाली पायथ्यापासून. रस्ते बऱ्यापैकी खराब आहेत, वळणावळणाचे आहेत, पण बिलकुल मेंटेन नाही आहेत. जर आला तर जरा जपून चालवा, पण मजा येईल तुम्हाला चालवायला. तर हा जो सज्जनगड पॅलेस आहे तो महाराणा सज्जनगड यांनी 1800मध्ये कितीतरी बनवला. मी स्क्रीनवरती देईन. तर या पॅलेसला मान्सून पॅलेस असंही म्हणतात, बिकॉज पावसाळी ढगांवरती नजर ठेवण्यासाठी, देखरेख करण्यासाठी त्यांनी हा पॅलेस बनवला होता. आणि हा सिटीपासून एक 27-28 मिनिटाच्या अंतरावर आहे सिटी सेंटरपासून. तर 27-28 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 30 मिनिटं तुम्हाला लागतात इथे पोहोचण्यासाठी. तर आता आपण जस्ट एंट्री केली आहे. स्कूटी मागे लावली. आता इथून चालत आपल्याला वर सज्जनगडला जायचं आहे. त्याच्यातून मागून तुम्हाला उदयपूरचा पूर्ण व्ह्यू दिसतो. पूर्ण पॅनोरामिक व्ह्यू तुम्हाला उदयपूरचा मिळतो आणि असं म्हणतात की उदयपूरवर लक्ष ठेवण्यासाठी सुद्धा या किल्ल्याचा वापर व्हायचा. तर वरती हवा पण फार छान सुटते, पूर्ण रिफ्रेश होतो मूड. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत शिल्पग्रामला. तर तुम्ही माझ्या मागे पाहताय तो गेट आहे शिल्पग्रामला आतमध्ये जाण्यासाठी. तर आय थिंक हे इथे ना पूर्ण राजस्थानचं ट्रेडिशन त्यांनी डिस्प्ले केलेलं आहे. तर ते आता आपण जाऊन पाहणार आहोत. तर इथे तिकीटची एंट्री फी आहे. तर त्या एंट्री फीचं रेट आहे 60 रुपीज पर अडल्ट. म्हणजे आता आमच्या दोघांचे 120 रुपये झालेले आहेत. सो चला आता आतमध्ये जाऊया आणि पाहूया काय आहे ते आतमध्ये. आता मित्रांनो इकडे एक छोटू भेटला आपल्याला, त्याचं नाव नरेश आहे. तर तो आपल्याला सांगेल शिल्पग्राम म्हणजे काय आहे. तर तो हिंदीमध्ये सांगेल, तर तुम्ही समजून घ्या. बोलो. यहाँ पे कुआं वगैरह है, अलग अलग कलाकार है, कैमल राइड भी मिल जाएगी आपको. अलग अलग झोपड़ी वगैरह भी मिल जाएगी. आगे रेस्टोरेंट भी है खाने पीने का. हाँ, और क्या कल्चरल प्रोग्राम वगैरह होते हैं क्या यहाँ पे? प्रोग्राम है, दुकानें लग रही है. अच्छा. कठपुतली डांस है. ओके, तो उसका कुछ टिकट है क्या कठपुतली का? जो ये दिया हुआ टिकट में लिया उसमें सब आ जाएगा. सिर्फ कुछ खरीदना है तो ये दुकानें वगैरह का चार्ज लगता. ओके, अच्छा. कलाकार में टिकट में लिया. अच्छा अच्छा. नहीं, सरकार 800 रुपए तनख्वाह देती. ओके ओके, ठीक है, थैंक यू. आप यहीं से हो? हम यहाँ से वाला गाँव में. अच्छा अच्छा, ठीक है थैंक यू.
आता मित्रांनो इथे एक शॉप दिसलंय, तर ना तिथे ना तुम्ही तुमची स्वतःची पॉटरी बनवू शकता. तर 200 रुपीज पर पर्सन चार्ज आहे. आता आपण बघूया, ट्राय करूया. कोमल ट्राय करणार आहे. आता मित्रांनो पॉटरी बनवून झाली आहे. कोमलने बनवला तिथे चहाचा मग. तर आता विचारूया आपण कोमलला, कसं वाटलं तुला? खूप खूप सुंदर, खूप अशी मजा आली मस्त आणि एकदम असा एक्साइटिंग एक्सपिरियन्स होता. खूपच छान. तुम्ही पण कधी आलात तर तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर करू शकता. लोकल लोक आहेत, म्हणजे प्रत्येक राज्याची लोकल लोक आहेत. असं नाही की काय म्हणजे ब्रँडवाले आहेत असं नाही. तर सगळे लोकल लोक आहेत, गावचे जे असतात आपले तसेच आहेत. आलात कधी तर तुम्ही ट्राय करा. वन्स इन अ लाईफ टाईम एक एक्सपिरियन्स घेऊ शकतो आपण. 200 रुपये होते मिनिमल चार्जेस आहेत. ठीक आहे, लोकल लोकांना जाते तर ठीक आहे, एवढं काय वाटत नाही आहे मला. तर आला तर कधी नक्की ट्राय करा. आता आपण बघूया अजून पुढे कसं काय ते. तर आत्ता आपण आलेलो आहोत सहेलो की बारी पाहण्यासाठी. तर ते शिल्पग्राम आहे, तिथून हे 3 किलोमीटरवरती आहे. तर इथे ना एक छोटासा स्कॅम आहे. मला थोडा स्कॅम वाटला तर तुम्हाला मी सांगतो. तर तिथे ना गेटवरती गाईड उभे असतात. तर ती लोक बोलतात की आतमध्ये पार्किंग फुल आहे, तुम्ही समोर पार्किंग लावून या. 10-20 रुपये तिथे पेड पार्किंग आहे, तर तिथे करून या. आतमध्ये गाडी म्हणजे पार्किंग पूर्णपणे फुल झाली असं मला पण सांगितलं त्याने. मी म्हटलं ठीक आहे, मला 2-3 गाड्या आतमधून येताना दिसल्या. तर म्हटलं 2-3 गाड्या आतमधून येत आहेत तर ऑफकोर्स पार्किंग खाली झालेली असणार. तर मी आतमध्ये पाहण्यासाठी आलो. तो बोलतो नाही फुल आहे, आपको मजा नाही आहे का. पण तरी पण मी आतमध्ये आलो. तर तुम्हाला दाखवतो आता मी पार्किंग किती मोठी आहे यांची. ती पासून पूर्ण इथपर्यंत सगळीच पार्किंग आहे आणि पूर्ण पार्किंग खाली आहे बाई. आणि परत या साईडला पण गाड्या लावतात, पूर्ण पार्किंग खाली आहे. तर त्यांचं ते काहीतरी कमिशन असणार, त्यामुळे ती लोक असं बोलतात. तर तुम्ही आलात तर कधी लक्षात ठेवा, आतमध्ये पार्किंग असते. ते गाईड सांगतील नाही आहे तर तुम्ही आतमध्ये येऊन एकदा चेक करा. आणि आतमध्ये फ्री पार्किंग आहे, तुम्हाला कुठलेही पैसे द्यायची गरज नाही. तर मित्रांनो अशी तिकीट असते. त्याने आता वरचं फाडले तर 60 रुपये झाले दोघांचे. आणि हे समोर आहे सहेलो की बाडी. तर हा गेट आहे. आता आतमध्ये जाऊया आपण आणि ह्याची हिस्ट्री मी तुम्हाला पुढे सांगतोच. आता मित्रांनो एंट्री केल्याच आपल्याला हे फाउंटेन दिसतात. तर ना हे आता इलेक्ट्रिक त्या लोकांनी केलेले आहेत, पण आधी ना गुरुत्वाकर्षण चं यूज करून त्यांनी काहीतरी म्हणजे तसं काहीतरी त्यांचं एक होतं. त्यांनी एक मेकॅनिझम बिल्ड केलं होतं. त्या मेकॅनिझमच्या ह्याने हे सगळे फाउंटेन जे होते ते चालत होते. पण आता ते सगळे म्हणजे आता सगळं इलेक्ट्रिकेशन केलेलं आहे त्याचं. तर मित्रांनो ही जी बाग आहे म्हणजे जी सहेलो की बारी आहे ती महाराणा संग्राम सिंग यांनी बांधली होती. तर त्यांनी त्यांच्या राणीला लग्नामध्ये असं कबूल केलं होतं की त्यांच्यासोबत ज्या 48 दासी येणार आहेत तर त्यांच्यासाठी ते ही बाग बांधतील. तर त्यांनी ही बाग त्या हिशोबाने बांधली. आणि त्यांची जी राणी आणि त्यांच्या ज्या 48 दास आहेत त्यांच्या विरंगुळ्यासाठी ही याचा मेन उद्देश तो होता की त्यांचा विरंगुळा व्हावा, म्हणून ही बाग त्यांनी बांधली होती. तर हा होता उदयपूरचा व्हिडिओ. तर आपण 2 दिवस उदयपूरमध्ये होतो आणि आज आहे 3रा दिवस. तर आज आपली मुंबईला रिटर्न जाण्याची बस आहे, ती आहे दुपारी 4 वाजता. तर तुम्ही फ्युचरमध्ये जर प्लॅन करत असाल उदयपूरला येण्याचं तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्प करेल. उदयपूरबद्दल सांगायचं झालं तर इकडची लोक वगैरे मला बऱ्यापैकी चांगली वाटली. खूप रिस्पेक्ट देऊन बोलतात आणि हेल्पफुल वाटली. त्या व्यतिरिक्त इथे म्हणजे मी आता गेली 1 वर्ष फिरतोय, पण मला ही सिटी बाकीच्या 1 वर्षांमधल्या सिटींपेक्षा जी आम्ही फिरलोय त्यापेक्षा बऱ्यापैकी स्वस्त वाटली. इथे जे म्हणजे मी मोस्टली जे सिटी एक्सप्लोर करण्यासाठी स्कूटी रेंट करतो, तर मला आजपर्यंत 500च्या खाली कुठली स्कूटी नव्हती मिळाली होती. पण इथे तुम्हाला स्कूटी स्टार्टिंग 300 पासून आहे. 300 आणि 350 मध्ये तुम्हाला स्कूटी इथे मिळून जातात. या व्यतिरिक्त जे अकॉमोडेशन आहे ते पण बऱ्यापैकी स्वस्त आहे. तर मला तुम्हाला एक 1200-1300 मध्ये चांगला डिसेंट रूम इथे मिळून जातो. तर मे बी ऑफ सीझन असेल त्यामुळे असू शकतं, बिकॉज मे मध्ये उदयपुरात जास्त लोक येत नाही. आता आपण येऊया आयटिनरीवरती. जसं मी तुम्हाला स्टार्टला सांगितलं होतं की मी व्हिडिओच्या शेवटी आयटिनरी देणार आहे. सो मी तुम्हाला 2 दिवसाची आयटिनरी देईन. सो पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही इथे याल त्यावेळेस तुम्ही सगळ्यात आधी एक्सप्लोर करा सिटी पॅलेस. त्यानंतर तुम्ही तिथेच जवळ असलेलं जगदीश मंदिरही एक्सप्लोर करू शकता. सिटी पॅलेस तुम्हाला एक्सप्लोर करण्यासाठी 1.5 ते 2 तास तुम्हाला लागतात. सो तुमचा सिटी पॅलेस आणि जगदीश टेम्पल पाहण्यात तुमचा फर्स्ट हाफ निघून जाईल. सेकंड हाफच्या आधी तुम्ही लंच ब्रेक घ्या. लंच ब्रेक नंतर तुम्ही जाऊ शकता घनघोर घाट करून इथे घाट आहे तो पाहण्यासाठी. आणि त्याच्याच बाजूला नंतर मग बागोर की हवेली म्हणून एक प्लेस आहे जे आपण आता तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलं असेल तर ते तुम्ही एक्सप्लोर करू शकता. त्यानंतर तुम्ही संध्याकाळी पाहिजे इथे थोडंसं शॉपिंग करू शकता. शॉपिंगसाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन इकडे एक हातीपोल मार्केट म्हणून आहे, पण ते एवढं मला काही खास नाही वाटलं. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की सिटी पॅलेस आणि जगदीश टेम्पलच्या आजूबाजूला ज्या गल्ल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला छोटे मोठे शॉप्स मिळतात आणि तिथे तुम्हाला बऱ्यापैकी चांगली शॉपिंग तुमची होऊन जाते. तर तुम्ही तिथे तुम्ही एक्सप्लोर करू शकता. त्यानंतर सेकंड डेला तुम्ही सकाळी लवकर उठून तुम्ही बाहुबली हिल्सला जाऊ शकता. तिथे सनराईज पॉईंट आहे, तर सनराईजचा आनंद घेऊ शकता.
त्यानंतर तिथून तुम्ही सज्जनगडला जाऊ शकता. सज्जनगड गेल्यानंतर तुम्ही कर्णीमाता टेम्पल करा. कर्णीमाता टेम्पल थोडंसं लांब आहे सज्जनगड पासून, तर ते करा. त्यानंतरच तुम्ही लंच करू शकता आणि त्यानंतर कर्णीमाता टेम्पलच्या खालीच अरण्य निवास म्हणून एक हॉटेल आहे. त्याच्या आतमध्ये लोकांना धरोहर म्हणून त्यांचा कल्चरल प्रोग्राम असतो, तो तुम्ही पाहू शकता. तर त्याचे तुम्हाला काल मी दाखवले 150 रुपीज तिकीट आहे. त्यानंतर तुम्ही जाऊ शकता सहेलियों की बारी पाहण्यासाठी. तर सेकंड डेला तुम्ही हे सगळं करू शकता आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही मुंबईला रिटर्न किंवा दुसऱ्या दिवशी रात्री तुमची जर ट्रेन असेल किंवा तिसऱ्या दिवशी तुम्ही मुंबईला रिटर्न जाऊ शकता. तर ही होती उदयपूरची आयटिनरी. प्राइस ब्रेकअप तुम्हाला हवा असेल तर प्रत्येक गोष्टीची प्राइस मी तुम्हाला स्क्रीनवरती देईन आणि जर तुम्हाला जर त्याची गरज असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. चॅनलवर फर्स्ट टाइम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच ट्रॅव्हल ब्लॉग आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओही आवडला असेल. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ आणि जय श्रीराम.